हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. कशा सगळे? मस्त मजेत. बघा आत्ताशी वाजलेले आहेत 3:15. कसं वातावरण झालं दिसतंय का? आभाळ आले पूर्ण इकडे, बघू शकताय कसं वाटते हे बघा. पाऊस पण येते बारीक बारीक. पाऊस, मोठा पाऊस येणार आहे असं वाटते. विजांचा कडकडाट कसं चालू आहे हे बघू शकताय. खाली कसं दिसते, पाणी थोडं थोडं पडलेलं बारीक बारीक. आता आमची लाईट गेलेली आहे. कधी लाईट येईल काय माहिती, आता काय माहिती नाही लाईटचं. कारण आता वारं येईल असं वाटते, वारं सुटल्यासारखं वाटते. आणि एकदम थंडगार, ऊन जास्त कडक असल्यामुळे ना आत्ता जरा थोडंसं असं थंड वाटायला लागले. पाऊस बारीक येते म्हणून. लाईट नाही ना, आता लाईट गेली. पाऊस येते. बोल हाय फ्रेंड्स. हां बोलतो हाय हॅलो फ्रेंड्स म्हण ना. बोल, तू बोला शिक ना. काय करता आम्हाला? तुमचं जेवण झालं का? चहा दूध पिला का? नाही वरती नाही चढायचं. वरती चढला त्या गॅलरीमध्ये तसं बसवलेलं आहे, भीती वाटते समर्थला वरती चढायची. ग्रिल हे बसवले, जाळी बसवले तरी पण. हो पाऊस मोठा येणार आहे. जा बघत बस थोडा वेळ. हो जा, तुझी खेळबंडी राहू दे. जा राहू दे, जा ना समर्थ. जिराफ, जीप समोरची. हो तुझीच गाडी आहे मला माहिती आहे. ठेवून दे जा. एकदम छान वाटायला लागले. तर हवा एकदम मस्त येते, एकदम थंड वाटते एकदम. नाही तर इतकी गरमी व्हायला लागली. कूलर लावलं तर, फॅन लावलं तरी पण जास्तच गरमी होते. आता एकदम छान वाटायला लागली. आम्ही गेलो होतो ते बाल उद्यान, ह्या दोघांना घेऊन सनी बाल उद्यानला गेलो होतो. बघू शकताय तिथले व्हिडिओ मी दाखवते. काय काय आहे तिथं. बाळ कसं करतंय, राधिका कसं करतीये. खूप मज्जा, खूप छान वाटलं जरा. म्हणजे थोडंसं एकदम बाहेर फिरलं का त्यांना जरा मोकळं वाटते. नंतर नुसतं उगं चिटचिट करतात नुसतं. म्हटलं चला, म्हटलं तिथं जाऊ. तिथं पण खेळतात गार्डनमध्ये, पण थोडं बाहेरचं वेगळं असते. मग त्यांना तिकडं घेऊन गेलो होतो. ते खेळले मस्त थोडा वेळ. मग आलं, आम्हाला उशीर झाला यायला. काल किती 7:30-8 वाजले होते घरी यायला. थांबलं, आईस्क्रीम खाल्लं, पाणीपुरी खाल्लं, थोडं फिरलं तिथं. मग आलं आम्ही घरी. माझं नाही गुलाबाचं पूर्ण असं म्हणजे पानं गळायला लागल्यात. कशामुळे, काय कारण असेल काय माहिती. आणि जास्वंदाचं छान आहे, याला फुलं लागायलेत, कळ्या येतात. पण गुलाबच ना पूर्ण पानं गळायला लागल्यात गुलाबाची. काय झाले काय माहिती. त्याला पण फुलं लागायला, पण पानं जास्त पातळ पातळ व्हायला लागलेत. काय कारण आहे सांगू शकताय तुम्ही? आणि ते मोगरा पण तसंच झालेलं आहे एकदम. मोगरा पण पूर्ण असं म्हणजे पानं, त्याचे पण पानं गळून चाललेत. कशामुळे काय झालं काय माहिती. तसं काही कारण कळलं ना. पाणी आहे, माती आहे, सगळंच आहे, पण त्याची वाढच होत नाही जास्ती. गुलाब मोठं गेलं होतं म्हणून मी त्याला कट केले, कट करून लावले. त्याच्यामुळे त्याचा काही परिणाम झाला काय माहिती गुलाबचं. पण फुलं लागायला लागल्यात, पण पानच जसं यावं तसं दाट दाट पानच येत नाहीत. जसं आता जास्वंदाचं आहे का तसं नाही आहे गुलाबाचं. कशामुळे होते काय माहिती ती. नाहीतर परत कट करावं लागला. तर उन्हाळा असल्यामुळे जाऊ दे म्हटलं. तर नंतर जूनला परत कट करून 2-3 हे लावावं लागेल, मग मस्त येतील. हो ना.
आत्ताशी बारीक बारीक पाऊस यायला लागले. खूप सिलेंडरचा परिणाम आहे. सिलेंडर नाही भेटत म्हणाले सगळे. सिलेंडर लवकर नाही भेटणार, लवकर नाही भेटणार. अवघड आहे. कधी 20-22 दिवस लागायले सिलेंडरला म्हणजे. सगळी समोर तुझ्या काढते. आता त्याला 75 वरती आलं का? फुलं तोडू नका ना. तिकडे इथे काढतो. येतो ना मी इकडे. हा हा त्याला हात लावायचा नसतो. हो हे इथे फोटो काढतो तुला छान. इथे उभा राहायचं. इथे उभा राहायचं. नाही पाहणार लागते तर लई लक्ष ठेवावं लागते. बघताना कसं घेऊन बसलं तसं घ्यावं लागतं हातात. बघ घेऊ दे ना तुझ्या हातात. बसले बसू दे ना. तुला घेऊन खेळायचं. दादापाशी घेऊन बस जा.